भेंडीची भाजी दोन वेगळ्या पद्धतीने आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला, लोहाच्या कढईत आपल्याला आयर्न भरपूर मिळते, म्हणून मी ही भाजी लोखंडी कढईत करणार आहे। तर मी लोखंडी कढई तापवायला ठेवली आहे, त्यात तेल घातले, ते तेल चांगलं तापू दिले आहे आणि मग त्यात आपल्याला घालायचं आहे मोहरी, जिरे, हिंग आणि लसूणच्या पाकळ्या सालासकट। म्हणजे लसणाचं तेल आपल्या शरीराला चांगलं असतं आणि म्हणून आपण इथं लसणाचे 4 ते 5 पाकळ्या ठेसून घालणार आहे। ठेसून घातलेल्या लसणाचा स्वाद खूप सुंदर येतो। आणि मग आपण घालणार यात कढीपत्ता आणि लसूण। लसणाला लाल करायचं आहे। हे लसूण हाडांना मजबूती देते आणि आपल्या हृदयालाही चांगलं असतं। तेलाचं प्रमाण बघा खूप कमी घातलेलं आहे आणि भेंडीला मी उभे चिरून ठेवलेले आहे। आता हे लसूण लाल होईपर्यंत आपल्याला हलवायचं आहे। गॅस मध्यम करायचा आहे। तर ही लोखंडी कढई नक्की आणा। ह्या लोखंडी कढईत आता लाल झालेले आहे लसूण। आपण कढीपत्ता अगोदर घातला नाही कारण का तो करपतो। मग लगेच आपल्याला भेंडी घालायची आहे। आता ही भेंडी आपण परतून घेणार आहे। कुठली पण हिरवी भाजी जास्त शिजवायची नाही कारण का त्यातले विटॅमिन्स न्यूट्रिएंट्स निघून जातात। आता हे घातलेली भेंडी एक ते 2 मिनिटं आपल्याला हलवायची आहे, परतून घ्यायची आहे तेवढ्या कमी तेलातच। आता जर आपण ह्या भेंडीचा कलर बदलत तोपर्यंत आपण त्याला हलवत राहिलो तर त्यातले सर्व न्यूट्रिएंट्स जे असतात ते निघून जातात। आता यात मी घातले थोडं मीठ आणि थोडं साखर आणि आता ह्याला 1 ते 2 मिनिट माझं हलवून झालेलं आहे। भेंडीला मऊ नाही केले तरीही चालेल, अशीच भेंडी हिरवीगार सुंदर लागते। आता आपण यात टाकणार आहे हळद। मी इथं किचन किंग मसाला वापरलेला आहे। मला तिखट पाहिजे तर तिखटही घालू शकता, मिरची लसूण घालायचं तर मिरची लसूण, धने जिरेची घरी बनवलेली पावडर घातलेली आहे। मी सगळं काही घरीच बनवते। आणि मग यात आपण जर तुम्ही कसुरी मेथी आणि किचन किंग मसाला जर घालाल तर ही अगदी पंजाबीसारखी लागते। आणि यात मी घातलेला आहे बारीक कूट, शेंगदाण्याचा कूट, ज्यात पण मुबलक प्रमाणात प्रोटीन आणि आयर्न दोन्हीही भेटतं आपल्याला। आता हे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एव्हरेस्टचा किचन किंग हा हिरवा डब्बामध्ये असतं ते मी घातलेलं आहे। ह्यानी भाजीचा स्वाद अगदी छान होतो। आणि ह्यात आपण थोडीशी कसुरी मेथी घालणार आहे, म्हणजे ती भाजी पंजाबी स्टाईल होती। बघा, शेंगदाण्याच्या कुटामध्ये पण तेल असतं म्हणून ते भाजीला थोडं तेल सुटलेलं आहे ह्या भेंडीच्या भाजीला। आता हे मेथीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता। आणि आता ही आपली भेंडीची भाजी 3 ते 4 मिनिटात परतली की अशा प्रकारे 10 ते 12 मिनिटात आपली होऊन जाते। तर ही नक्की तुम्ही ट्राय करा। अशा प्रकारे भाजी बनवल्याने, लोखंडी कढईमध्ये बनवल्याने आणि शेंगदाण्याचा कूट घातल्याने आपल्या शरीरातली जी आयर्नची कमी आहे ती भरून निघते। तर नक्की ट्राय करा आणि सांगा, कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही भाजी कशी वाटली। एकदा करून पहा। आता हे लाल तिखट तुम्ही लहान मुलं असेल तर कमीच घाला। आणि मी आता तुम्हाला दुसऱ्या प्रकारे पण अशीच उभी भेंडीची भाजी दाखवणार आहे। आता या भाजीमध्ये तुम्ही बघाल तर ती हिरवा जो कलर आहे तो डार्क ग्रीन नाही झालेला आहे, पण भाजी व्यवस्थित शिजली आहे, मऊ झालेली आहे, ती कच्ची नाही आहे। चांगलं वाफ येऊस तोपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे, बिलकुल जाळायचं नाही आहे। आता ही पहिल्या प्रकारची झाली। आता दुसऱ्या प्रकारची ही जी आहे ती मी डाळीचं पीठला जरा थोडं भाजून घ्यायचं आणि मग तशा प्रकारे आपण ही भाजी करून पाहू। पहिले आता ही शेंगदाण्याच्या कुटाची भाजी, याचा कलर हिरवागार ठेवायचा। इथं मोबाईलमध्ये दिसत नाही, ते डार्क ग्रीन दिसतं, पण असं बघायला गेलं तर ही भाजी तेवढीच ताजी आणि फ्रेश आहे। आणि केव्हा पण फ्रीजमध्ये ठेवायचं नाही। भेंडीला मी पुसून घेतलेलं आहे, भेंडी कधी पण धुवायची नाही। धुतलेली जी भेंडी आहे ती केव्हाही चिकट बनते। आता ही दुसऱ्या प्रकारमध्ये सेम प्रोसेस आहे। लोखंडी कढईमध्ये तेल गरम करून मोहरी जिरेचा तडका द्यायचा, त्यात हिंग घालायचं आहे, आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे, लसूण घालायचं आहे। त्या लसणाला चांगलं लाल करून घ्यायचं आहे। लसूण लाल झाला की परत पहिल्या पूर्वीप्रमाणेच आपल्याला भेंडी घालायची आहे। आणि ही कढई घालून मी स्वतः बघितलेलं आहे की आपल्याला पूरक प्रमाणात हिमोग्राम भेटतं। आणि भेंडीची जी ही भाजी आहे त्यात खूप प्रमाणात स्टार्च असतं, विटॅमिन सी असतं, कॅल्शियम असतं। त्या बिया जी आहेत ते आपल्याला काढायचे नाही आहेत, त्या बियांमध्ये पण बरेच न्यूट्रिएंट्स, विटॅमिन्स आहेत। आता यात आपण टाकले चवीनुसार मीठ, साखर, धने जिरेची पूड, हळद, किचन किंग मसाला परत
कसुरी मेथी. आता हे मगा हलवल्याप्रमाणेच आपण हलवत राहणार आहे आणि त्यांना चांगलं मऊ करून घ्यायचं आहे. कच्चं ठेवायचं नाही आहे, पण अति शिजवायचं नाही. हिरव्या कुठल्याही फळभाज्या असू दे, ते कच्चं आपल्याला ठेवायचं नाही आणि जास्त शिजवायचं पण नाही. आता एकीकडे त्याच दुसऱ्या गॅसवरती मी डाळीचं पीठ भाजून घेते. जरा तुम्हाला फास्ट फॉरवर्डमध्ये पीठ भाजून दाखवते. ते डाळीचं जे पीठ आहे ते आपल्याला लालसर करायचं आहे किंवा चांगलं खमंग असं भाजायचं आहे. ते खमंग भाजल्याने जेव्हा आपण ते डायरेक्ट टाकू शकतो परतलेल्या भेंडीमध्ये आणि मग वरतून आपण तेल टाकू शकतो. आता हे तुम्ही विचाराल तर ही वाली भाजी पण प्रोटीनयुक्त आहे, कारण का यात आपण बेसन वापरलेलं आहे. तर हे डाळीचं पीठ हे इथं भाजी पूर्ण परतून झाल्यावर आपण हे लाल झालेलं डाळीचं पीठ घातलेलं आहे. ते तुम्हाला कुटाप्रमाणे वाटेल, पण ते डाळीचं पीठच आहे बेसनचं. आता आपण यात कसुरी मेथी आणि किचन किंग मसाला मगा टाकला आहे तोच टाकला. ह्या भाजीचा स्वाद जास्त चवदार लागतो पहिल्यावाल्या भाजीपेक्षा. पण जसं तुमच्याकडे अवेलेबल आहे, जर शेंगदाण्याचं कूट अवेलेबल असेल तर शेंगदाण्याचं कूट वापरा, डाळीचं पीठ अवेलेबल असेल तर डाळीचं पीठ वापरा, नाहीतर असंही चांगली लागते. पण प्रोटीनयुक्त बनवायचं असेल तर कूट किंवा डाळीच्या पिठाचा नक्की वापर करा. आता ही भाजी मला खूप कोरडी वाटते म्हणून मी थोडंसं तेल सोडते. इवन तुम्ही जर जास्त तेल टाकलं असल्या भाजींमध्ये तर ती खूप सुंदर लागते, पण मला जास्त तेल आवडत नाही म्हणून मी प्रमाणात टाकते. आणि इथं तेल मी सूर्यफुलाचं वापरलेलं आहे, कारण का सूर्यफुलामध्ये मुबलक प्रमाणात विटॅमिन ई असते. अशी आपली ही विटॅमिन ई, विटॅमिन सी, प्रोटीनयुक्त अशी भाजी आहे. तुम्ही नक्की करून बघा. ह्या भाजीची चव पहिल्यावाल्या भाजीपेक्षा जास्त चवदार लागते. इथं मी डाळीचं पीठ घेतलं आहे म्हणून थोडं लिंबू पिळणार आहे, कारण का ही खूप कोरडी वाटते. लिंबूमुळे त्याला थोडं पाणी सुटतं. लिंबू आणि मीठ, साखर हे 3 पदार्थ जर टाकले तर भाजी जरा कोरडी होत नाही आणि ती जरा गोड आंबट अशी त्याची चटकदार चव येते. आणि तुम्हाला अजून कांदा लसूण मसाला पण तुम्ही यात घालू शकता, अजून जर स्पायसी खायचं असेल तर. अशा प्रकारची ही भाजी फुलकीबरोबर, चपातीबरोबर किंवा दशमीबरोबर तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला फार आवडेल. पोरांच्या डब्यासाठी, ऑफिसच्या मिस्टरांच्या डब्यासाठी ही भाजी योग्य आहे, कारण का ही ड्राय आहे, कुठंही सांडणार वगैरे नाही आणि मुलं फार आवडीने खातात. तर ही आहे लंच बॉक्सची भेंडी भाजी रेसिपी, जी मी 2 प्रकारे आपल्याला करून दाखवली. यात तुम्ही जर कोथिंबीर टाकली तर त्या कोथिंबीरचा पण स्वाद सुंदर येतो. तर नक्की करून बघा आणि कमेंट करा, लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्या मुलांना ही भाजी फार आवडती म्हणून माझ्याकडे आठवड्यातनं 2 ते 3 वेळा नक्कीच असते. थँक्स फॉर वॉचिंग. माझ्या भावाला आणि आम्हाला ही भाजी खूप आवडते. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बेल बटन नक्की दाबा.